राज्य मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 12 वाजता होणार आहे। मंत्रालयात ही बैठक होणार असं कळतंय। राज्यामध्ये पाणी टंचाई आणि अनेक भागात विशेषतः मराठवाडा तसंच ठाणे पालघर ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली आहे। यावरती चर्चा केली जाईल। राज्यात वीज बिल थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात आहे, त्याबाबतही शासन स्तरावरती आता भूमिका काय घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कॅबिनेट बैठकीमध्ये यावर चर्चा होईल। जलसंपदा खात्याच्या संदर्भात काही निर्णय हे कॅबिनेट बैठकीमध्ये होण्याची ही शक्यता आहे। एकीकडे आज वसुंधरा दिवस आहे। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण आपल्या या वसुंधरेतील जे महत्त्वाचे नैसर्गिक स्रोत आहेत, खास करून पाणी, जो प्रश्न सध्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे, कारण धरण साठ्यामध्ये भरपूर पाणी गेल्या महिनाभरापर्यंत शिल्लक होतं, मात्र प्रचंड उन्हामुळे पाण्याची धूप होतीये, पाणी वाफेसरशी निघून जातंय आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाणही कमी होताना पाहायला मिळतंय। सध्या मराठवाड्यातली भीषण स्थिती ही गेल्या अनेक वर्षांपासूनची कायम आहे। आत्तापासूनच हजारो टँकर गावागावांमधनं फिरू लागले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आज महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे, कोणकोणते महत्त्वाचे विषय असतील? महाराष्ट्रामध्ये वाढतो आणि सर्वत्र पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये, तसंच ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई ही देखील खूप जोरदार चर्चेचा विषय झालेली। अशा संदर्भामध्ये महत्वाची चर्चा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असं सांगितलं होतं। पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या अनुषंगाने शासन काय करतं हे सांगितलं जाईल। तसंच ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये होते अशा ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी टँकर तसंच इतर माध्यमातून शासन काय करू शकतं याची देखील कल्पना दिली जाईल। तसंच राज्यातल्या जलसंपदा आणि इतर विभागातल्या काही महत्वाच्या विषयांची चर्चा देखील आजच्या मंत्रिमंडळामध्ये होईल। काही महत्वाचे निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळात होतील अशी अपेक्षित आहे। सध्या नक्कीच। तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। आज महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक आणि या बैठकीत दरम्यान काही राज्याला भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांना हात घातला जाईल।